शेतकरी मित्रांनो नमस्कार. लोक भरारी एशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे. मित्रांनो, आज वार शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे. आज आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत. तर त्यांची आज धना आणला होता, त्यांनी गावठी धना आणला होता. तर त्यांचा आज बाजारभाव बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. 2651 रुपये 100 जुड्यांना बाजारभाव झालेला आहे. तर त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत. हे बघा, तुम्हाला दाखवतो. तर आपलं गाव कुठलं? बोरवाडी म्हणजे वडगावांची बोरवाडी ना. तर आपलं नाव सांगा पूर्ण. हां, तर मला सांगा, हे धना तुम्ही आज आणला आहे, आता कुठलं आहे? अशोका आहे का गावठी आहे? गावठी आंध्र आहे ना. तर किती तुम्ही बी वगैरे टाकलं होतं? इथे 60 किलो टाकले होते. किती एकरामध्ये? 1.25 एकर. 1.25 एकरामध्ये 60 किलो टाकलं. मग उतार थोडासा कमी झाला आहे. कमी झाला. सर अजून माल राहिले. अजून हाही माल आहे ना. तरी अजून किती माल निघेल? 3,000. आता किती आणले आज? 3,000 असणार. हा 3,000 आहे ना, अजून 3,000 राहिला आहे. 100 आपल्या किलोला 100 जोड निघलेला आहे. हा, किलोला 100. बरोबर. पेरलेला होता. म्हणजे थोडंसं या उष्णतेमुळे थोडासा उतार कमी झालेला आहे. तर मला सांगा, आज जे धना आणलाय तुम्ही, तो आपल्या बाकी शेतकऱ्यांना कसा पिकवला त्याबद्दल थोडी माहिती द्या. सुरुवातीला कसं नियोजन केलं, पाण्याचं नियोजन कसं, खतं औषधाचं कसं? मी सांगतो. सुरुवातीला आम्ही कांद्याचं रान होतं. हां, कांद्याच्या रानाला फन्नी मारली. मोठा आवाज. कांद्याचं रान होतं. हां. कांद्याच्या रानाला फन्नी मारली. फन्नी मारून रोटर मारून पेरणी केली. पेरणी केल्यानंतर एक पाणी आम्ही फ्लडनी दिले आणि नंतर रेन पाईप वापरला. रेन पाईप वापरला. रेन पाईपवरती आम्ही आतापर्यंत काढलेलं आहे. आणि मध्ये परत एक फ्लडिंग केलं होतं, खतं टाकून एक पाणी फ्लडिंग दिलं होतं. आणि 3 फवारण्या झालेल्या आहेत. फवारण्यासाठी कुठलं औषध वापरले? फवारण्यासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशक आणि खतं कुठली वापरली? काय खते 24 वापरलं होतं. हां, आणि बुरशीनाशक आपलं कोसाईट सोडलं होतं. कोसावीट सोडलं होतं. तर मला सांगा, हे किती दिवसात काढायला आला? 38 दिवसात काढायला. 38 दिवसात आला. आणि हे जे तुम्ही पाण्याचं नियोजन केलं ते रेन पाईपनी काय केलं? आणि रात्रीचं काय नियोजन केलं का? पूर्ण पाणी रात्रीचं भरला. आणि रेन पाईपचं कसं, ते रात्रीचंच का? रात्रीचं. हे तुम्ही रेन पाईप आणि रात्रीचं पाणी भरल्यामुळं पाटपाणी याच्यामुळे हे एवढी असं चांगला एकदम हिरवागार आणि एकदम फायटर धना ते मार्केटला घेऊन आलेत. तरी पण त्याचा उष्णतेमुळे थोडासा परिणाम होऊन उतार कमी झाला. तर त्यांचा अपेक्षा होती जास्त यावा माल, पण तेवढा आला नाही. तर मित्रांनो, आज त्यांना बाजारभाव हा 2651 रुपये तुम्हाला लाईव्ह दाखवतो. 2651 रुपये हा 100 जोड्यांना बाजारभाव झाला आहे. तर आता हा जो बाजारभाव झाला याच्याबद्दल तुम्ही कसं वाटतं मला? नाही, आता बाजारभाव तर मुळातच वरून थोडे रिवर्स झालेले आहे. हां, त्याच्यामुळे ते समाधानकारक बाजार भेटले. म्हणजे हाही ते बरे, म्हणजे त्यांच्या पण तर बऱ्यापैकी त्याला चांगले मिळाले. तर त्यामध्ये बाजार जास्त होते. हां, त्याच्यापेक्षा आता कमी झाले. त्याच्यापेक्षा माल चांगला झालेला पिकलेला आहे आणि बाजार पण चांगले भेटलेले आहे आम्हाला. आम्ही समाधानकारक आहे. बरं. तर आता हे तुम्ही जे काही सगळं नियोजन केलं, तर बाकी शेतकऱ्यांना काय माहिती सांगाल त्याच्याबद्दल? कसं काय करावं बुवा, त्यांनी कसं आता? त्याच्या दिवशी जर काम करायचं असेल तर शक्यतो रात्रीचंच पाणी भरली पाहिजे. आणि पाण्याची पाळी 1 दिवस आड दिली पाहिजे. तरी कमी वेळ कधी आहे ना, 1 दिवस आड पाणी दिलं पाहिजे. जास्त पाणी लेट दिलं तर मग कलर मालाची जळ होते. बरोबर. असं त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन फक्त व्यवस्थित केलं तर ते येऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, त्यांनी आपल्याला कसं पिकवले त्याची माहिती दिली, पुढचं नियोजन कसं करायचं ते पण सांगितलं. तर धन्यवाद. मित्रांनो, आपल्याबरोबर आज अजून एक शेतकरी आहेत. त्यांनी पण आज अशोकदादी धना आणलेला आहे. हा त्यांनी एकदम फायटर धना हिरवगार ते पण घेऊन आलेले आहेत. त्यांना पण बाजारभाव आज 1901 बाजारभाव झालेला आहे त्यांचा 100 जोड्यांसाठी. तर त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत, त्यांनी कसा पिकवला. तर आपलं नाव सांगा. सुधाकर शिंदे. गाव कुठलं? वारुळवाडी. तर मला सांगा, हा तुम्ही आज हे जो धना आणला आहे तो किती बी टाकलं होतं? 6 किलो बिल टाकलं. किती क्षेत्र किती होतं? 19-20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये तुम्ही 10 किलो ना? नाही, 6 किलो. 6 किलो. 20 गुंठ्यामध्ये 6 किलो टाकला. हां. तर आणि किती निघाला तुमचा धना जोडा? 2500 आज आणलेला आहे. अजून 1500 निघेल. अजून 15 निघाल. बघा, 20 गुंठ्यामध्ये त्यांनी अजून 1500 शेतात आहे आणि ते आज काही 2,500 घेऊन आलेत. तर अशा पद्धतीने ते घेऊन आले. तर त्यांच्याकडून आपण पाहणार आहोत का त्यांनी कसा पिकवला आणि कसं उत्पादन केलं, कसं नियोजन केलं, पाण्याचं नियोजन कसं, खताचं नियोजन कसं, कीटकनाशकाचं नियोजन कसं केलं. तर मला सांगा, तुम्ही कशी सुरुवात केली ते सांगा. पहिल्यांदा रोटर मारला. रोटर मारला. हां. आणि धना पेरला तो. हां.
त्याच्यानंतर मग कसं पाण्याचं नियोजन कसं? पाणी पाण्याने गेलं, पाटपाणी रेन पाईप वगैरे नाही केला? रेन पाईप नाही आणि केलं, पाणी जातो पाणी पण रात्रीचं भरायचं दिवसा भरायचे? संध्याकाळी समजा 5च्या पुढे. हां म्हणजे संध्याकाळी दिवस मावळा तर टायमाला ते पाणी भरायचे. आणि फवारणी सुद्धा संध्याकाळी. हां कुठलं मग फवारणी औषध कुठलं वापराल काय? म्हणजे साधारणतः पहिल्यांदा तणनाशक मारलं चौथ्या दिवशी, हां गोल आणि टर्क सुपर आणि गोल मारलं. हां आणि खताचं नियोजन? खताचं नियोजन पेरतानाच 20-20 झिरो टाकलं. हां त्याच्यानंतर? त्याच्यानंतर युरिया वगैरे वापरला तर 15 दिवसांनी. 2 टप्प्यामध्ये थोडा युरियाचा वापर केला. किती दिवसात काढायला आली? 45 ते 45 दिवस झाले आज. 45 दिवसात त्यांनी काढायला आली आणि त्यांना गळीत पण चांगलं झालेलं आहे. कारण 20 गुंठ्यामध्ये 6 किलोमध्ये त्यांनी 2,500 आज घेऊन आल्यात आणि उद्या 1500. उद्या 1500 घेऊन येणार आहेत असा त्यांचा अंदाज आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी बघा नियोजन कसं केलं आहे. आणि हा त्यांचा अशोक जातीचा धना होता, म्हणजे चायना म्हणतात त्याला. तर ते घेऊन आलेत. तर आज बाजारभाव काय झाला त्याबद्दल काय व्हायला? चांगलं. हां तर त्यावर समाधान तुम्ही कसे बा, तुम्हाला कसं वाटतंय? थोडाफार होणे अपेक्षित होतं. हां त्यांचं म्हणणं होतं बाजारभाव 2,500 ते 3,000पर्यंत जावा. पण कसं आहे आता थोडंसं मार्केट आहे, लिलाव होता, लिलाव पद्धत असल्यामुळं जसं व्यापारी बोलतात त्याप्रमाणे लिलाव होतात. 1901 रुपये 100 जोड्यांना बाजारभाव झालेला आहे. तरी पण ते समाधानी आहेत या बाजारभावामध्ये, कारण त्यांचं गळीत चांगलं आहे, त्याला उत्पादन चांगलं मिळाल्यामुळं ते खुश आहेत. तर आता बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बा याच्याबाबत? मग कसं नियोजन करावं, काय करावं? पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं उन्हाळ्यामध्ये आणि साधारण मी चौथ्या दिवशी पाणी 2 दिवस 3ऱ्या दिवशी पाणी देतो. हां म्हणजे 1 दिवस 8 दिवसापासून तुम्ही द्यायचे? 2 दिवस आड पाणी देतो. 2 दिवस 8 पाणी द्यायचे. त्याच्यामुळं एकदम चांगला फायटर धना आला आहे. गळीत चांगलं आल्यामुळे त्यांचं उत्पादन निघाल्यामुळे थोडा जरी बाजारभाव मिळाला, पण उत्पादनामध्ये 6 किलोमध्ये त्यांचं 20 गुंठ्यामध्ये एवढं चांगलं उत्पादन घेतलं आहे. तर सर्वांनी त्या पद्धतीने नियोजन करावं, म्हणजे आपलं भाजीपाला जो आहे किंवा धना आहे हा चांगला येईल. तर धन्यवाद. ओके.